लाडकी बहीण योजनेचे पैसे महिला शॉपिंग मध्येच खर्च करतात. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या या एका विधानाने राज्यभर मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी हा महिलांचा अपमान असल्याचा आरोप केला. सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू झाली. अदिती तटकरे यांच्या या वक्तव्यामागचं खरं कारण काय? या वक्तव्यावरून इतका मोठा वाद का झाला आणि या संपूर्ण प्रकरणावर सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी जाणून घेऊया हा वाद नेमका कसा सुरू झाला. एका कार्यक्रमात बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी वाढते. अनेक महिला या पैशातून खरेदी करतात आणि व्यापारी देखील हप्ता येण्याची वाट पाहत असतात. त्याच वेळी त्यांनी महिलांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला. त्या म्हणाल्या की संपूर्ण रक्कम खर्च करण्याऐवजी त्यातील काही पैसे बचतीसाठी बाजूला ठेवा. भविष्यात त्याचाच उपयोग होईल. मात्र त्यांच्या संपूर्ण भाषणाऐवजी सोशल मीडियावर फक्त महिला पैसे शॉपिंगवर खर्च करतात ही एकच ओळ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत महिलांच्या निर्णय क्षमतेचा अपमान केल्याचा आरोप केला. अनेक महिलांनीही आमच्या खात्यात आलेल्या पैशांचा वापर कसा करायचा हा आमचा अधिकार आहे अशी भूमिका मांडली. दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांनी मात्र तटकरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचं सांगितलं. त्यांचा उद्देश महिलांना आर्थिक नियोजन आणि बचतीचं महत्त्व पटवून देण्याचा होता असा सरकारचा दावा आहे. त्यामुळे एका विधानाचे दोन वेगवेगळे अर्थ समोर आले आणि त्यातूनच हा वाद आणखी वाढला. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भर दिला आहे आणि तो म्हणजे ई-केवायसी. सध्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. सरकारचं म्हणणं आहे की योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा आणि कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेलं नाही त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे की ई-केवायसी करायचं कसं? त्यासाठी सर्वप्रथम आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेलं बँक खातं आवश्यक आहे. त्यानंतर अधिकृत पोर्टल, अधिकृत केंद्र किंवा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. या प्रक्रियेत लाभार्थ्यांची माहिती, आधार आणि बँक खात्याशी पडताळणी केली जाते. सरकारने स्पष्ट केलं आहे की ई-केवायसीच्या नावाखाली कोणालाही पैसे देऊ नका. ही प्रक्रिया अधिकृत माध्यमातूनच करा आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या प्रश्नांकडे वळूया. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार का? याबाबत अदिती तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की महिलांची 2100 रुपयांच्या हप्त्याची अपेक्षा सरकारला माहीत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारे मेसेज किंवा व्हिडिओ पाहून निष्कर्ष काढू नका. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, सरकार सध्या लाभार्थ्यांची पडताळणी, ई-केवायसी आणि पात्र महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा यावर भर देत आहे. त्यामुळे ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी ई-केवायसी वेळेत पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत अधिकृत निर्णय येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका. एकूणच या संपूर्ण प्रकरणावर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली, अदिती तटकरे यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद. दुसरी, प्रत्येक लाभार्थीने ई-केवायसी पूर्ण करणं आणि तिसरी, 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अदिती तटकरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला की बोलताना शब्दांची निवड चुकली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.